षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक पहिला आपण पाहिला आणि चेंडू निर्धाव निघून जातोय. साईश ठाकूर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी होते, अचूक टप्प्यावर मारा होताना पाहायला मिळतोय साईशकडून. गोलंदाज तयार. संजोग ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला मिस्टर साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळलेत. इंटू द गॅप चेंडूला पाठवलंय आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार. चौकार. साईश थोडासा आक्रमक पाहायला मिळतोय. साईशच्या संघात खेळायचं असेल तर तुम्हाला 100% योगदान द्यावं लागेल, नाहीतर कानावर शब्द पडतील. याही वेळेला आपण पाहतोय चांगलं योगदान आणि डायरेक्ट फेकी झाली असती तर कदाचित इथे फलंदाज बाद झाला असता, परंतु खराब फेकी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळतात. फेकी खराब म्हणता येणार नाही, कारण डायरेक्ट फेकीसाठी गेले होते सूरज. डायरेक्ट फेकी झाली असती तर फलंदाज माघारी आला असता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं चेंडू फेकल्यानंतर सगळ्या खेळाडूंच्या रिॲक्शन आपण पाहिल्या तर अगदी अचूक नेम लागला असता तर फलंदाज खूपच लांब होता, त्याला माघारी यावं लागलं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना साईश ठाकूर. हलक्या हाताने चेंडूला ढकललंय. एक धाव या चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 7 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज तयार होताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर साईश ठाकूरला आपण पाहतोय. जबरदस्त, अप्रतिम. राईट आर्मवर द विकेट. इथे आपण पाहतोय डाव्या हाताचा फलंदाज संजोग ठाकूरच्या बॅटमधून येतोय. चौकार. 4. झोप उडवणार हे गीत आपण ऐकलं लावणी, आणि खरोखरच ऑपरेटरला सुद्धा दाद द्यावी लागेल. आता रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे झेलबाद होताना काय सुरेख झेल पाहायला मिळाला. नाव आहे साईश ठाकूर. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. फॉलोथ्रोमध्ये स्वतःच्या गोलंदाजीवर या पद्धतीचं झेल घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर स्वप्नील पाटील डॉन येत आहेत आणि काय जबरदस्त एंट्री पाहायला मिळते स्वप्नील पाटील यांची. डॉन मैदानाच्या आतमध्ये भले मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. ते स्वप्नील पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आज मात्र इथे आपण पाहतोय मेहुल पाटील असतील बहाडोलीवरून, कपिल पाटील, जतीन गिणे आणि मी. आता खुश करतील आम्हाला डॉन भाऊजी मोठे फटके खेळून, यात काही शंका नाही. कारण फार म्हणजे जवळजवळ 2-3 वर्ष झाली तो डायलॉग ऐकायला मिळाला नाही अजून. नक्कीच तो डायलॉग आज आपल्याला ऐकायला मिळेल जेव्हा स्वप्नील पाटील चांगली फलंदाजी करतील. इथे साईश ठाकूर पहिलं षटक झालं आणि पहिल्या षटकात धावा आलेत 11 आणि षटक क्रमांक दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात भूपेश आहेत आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय मिस्टर भूपेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. फटका तर चांगला खेळलेत, परंतु क्षेत्ररक्षक सूरज आहेत तिथे आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीत. हा फटका पुलचा फटका खेळायला हवा होता, पॉवरफुल फटका खेळायला हवा होता आणि त्या पॉवरफुल फटक्यावर 6 धावा वसूल करायला हव्या होत्या, परंतु इथे फलंदाज बाद झालाय. एक नामुष्की ओढवली गेली स्वप्नील पाटील यांच्या संघावर. घेऊया छोटासा इथे डीजे ब्रेक. H2O. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, पिंट्या. यावेळेला फटका तर चांगला खेळला आहे, देखणं रूप आपल्याला पाहायला मिळालं. इथं क्रिकेटचं नयनरम्य सौंदर्य दर्शवणारा हा फटका आपण पाहतोय, कारण हवेच्या विरोधात खेळलात आणि शॉर्ट लेनचा चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळलंय आणि एका फटक्यामध्ये आपण पाहिलं तर ताकद होती, नजाकत सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि 4 धावा वसूल केल्यात भूपेशच्या या गोलंदाजीवर. चांगला फटका, पिंट्याने चांगल्या फटकेची निवड केली गेली. गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर भूपेश. याही वेळेला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. साईश ठाकूर होते तिकडे, परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. नाव आहे पिंट्या, काही जबरदस्त कामगिरी केली. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. स्वप्नील पाटील खुश आहेत. 9 स्ट्राईक एंडला उभे राहून या सामन्यात मात्र ते पिंट्याच्या फलंदाजीचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज भूपेश तयार होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय बिटवीन द गॅप. 1 धाव येते, 1च धाव मिळेल. स्वप्नील पाटीलने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. धावा झाले धावफलकावर 22. 22 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत या षटकातील आपण पाहिलं तर एक बॉल आहे. पहिला डॉट आला, दुसऱ्यावर विकेट आला, तिसरा चौकार, नंतर षटकार आणि 1 सिंगल. भूपेश गोलंदाज तयार स्वप्नील पाटील साठी आणि फटका चांगला खेळले. क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल सुटलाय. भूपेशला असं वाटलं होतं झेल घेतला आणि त्यांनी सेलिब्रेशन करायला सुरुवात सुद्धा केली होती, परंतु झेल सुटल्यानंतर स्वप्नील पाटीलने धाव मारली आणि 1 धाव पूर्ण केली. भूपेश नाराज आहेत आणि नाराज असणं गरजेचं सुद्धा आहे, परंतु प्रयत्नांना दाद दिली ती साईश ठाकूरने. त्याने टाळ्या वाजवल्या की तू प्रयत्न खूप छान केले होतेस. साईश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होईल, तोपर्यंत आम्ही घेतोय एक छोटासा ब्रेक. आदरणीय अमित गावड साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं अग्री प्रीमियर लीग बिरवाडीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आम्ही अमित गावड साहेबांचं, जिथे त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या मुलाला आणि एक चांगला गोलंदाज म्हणून आपण पाहतोय. दक्षकडे आपण पाहतोय आणि त्यांचेच पिताश्री इथे उपस्थित होताना पाहायला मिळतात. साईश ठाकूर गोलंदाज तयार.
स्वप्नील पाटीलच्या अगेन्स्ट चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जिथे एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 24 रन्स, 24 धावा धावफलकावर. दोन गड्याच्या मोबदल्यात आपण 24 धावा पाहतोय. साईश ठाकूर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पिंट्याने, परंतु चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली गोलंदाजी होताना साईश ठाकूर खूप परिपक्व गोलंदाज आहे. APLचा विचार केला आग्री प्रीमियर लीगचा तर आयकॉन खेळाडू आग्री प्रीमियर लीगमध्ये जातोय, त्यामुळे गुणवत्ता ठासून भरले या खेळाडूकडे. आणि आज आपली घरची लीग खेळताना मात्र चांगली कामगिरी होते साईश ठाकूरच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. याच्या आधी आपण पाहिलं आधीच्या षटकामध्ये काय जबरदस्त फॉलोथ्रोमध्ये झेल घेतला होता साईश ठाकूरने. अशी कामगिरी साईशच्या माध्यमातून मात्र सातत्याने होताना पाहायला मिळते, कारण लवचिक शरीर आहे, अगदी रबरासारखा वळतोय तो. त्यामुळे आणि फिटनेसचा कुठल्याही प्रकारे आपण पाहतोय तर कमी नाही आहे साईशकडे. स्वप्नील पाटील उभ्या उभ्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शरीरापासून चेंडू बराच बाहेर होता, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खडे शॉट खेळण्यामध्ये आपण पाहिलं तर स्वप्नील पाटील यांचा हातखंडा आहे. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. चौकार षटकारांची आतषबाजी खास करून आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये जास्त फटके येतात त्यांचे. इथे सुद्धा उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय. साईश ठाकूरने थोडंसं टेन्शन घेतलं इथे, कारण समोर स्वप्नील पाटील आहेत आणि स्वप्नील पाटीलच्या विरोधात गोलंदाजी करायची म्हणजे डोकं चालवून गोलंदाजी करावी लागते. शॉर्ट लेनचे चेंडू टाकले तर स्वप्नील पाटील सीमारेषेच्या बाहेर पाठवतात, त्यामुळे साईश ठाकूरने थोडंसं मात्र अंडर प्रेशरमध्ये येऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार, साईश ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने स्वप्नील पाटील यांनी सुद्धा असं ठरवलंय की साईशला सन्मान द्यायचा, म्हणजे उर्वरित 12 चेंडू असतील त्या 12 चेंडूवर अटॅक करायला संधी असेल तोपर्यंत सेट होऊन घ्यायचं, सिंगल डबलला प्राधान्य देऊ. हे 6 चेंडू खूप निर्णायक आहेत. इथून आपण पाहिलं तर साईशच्या 6 चेंडूमध्ये जर या दोघांनी सुद्धा सावध पवित्रा घेतला, कुठल्याही प्रकारची पडझड होऊ दिली नाही, तर येणाऱ्या 12 चेंडूंवर तुम्ही अटॅक करू शकतील, यात काही शंका नाही. परंतु पिंट्या म्हणतोय की कशाला, मी ह्याच षटकामध्ये टार्गेट करेन साईशला, कारण चांगल्या खेळाडूला जर टार्गेट केलं तर येणारे जे 2 गोलंदाज असतील, ज्यातून एखाद गोलंदाज पार्ट टाइम असेल, मग तो सुद्धा थोडासा विचार करेल की साईशच्या अगेन्स्ट याने चांगली फलंदाजी केली, मग अशा वेळेला तो गोलंदाज चुका करू शकतोय. ही रणनीती पिंट्याची आहे. तर दुसऱ्या बाजूने स्वप्नील पाटील म्हणतात नाही, चांगल्या गोलंदाजाला सन्मानच द्यायचा, आणि तो सन्मान देताना आपण पाहतोय स्वप्नील पाटील यांना. या वेळेला पट्ट्यामध्ये चेंडू होता आणि अशा चेंडूंना स्वप्नील पाटील सीमारेषेच्या बाहेर पाठवतात. ही ताकद बनली स्वप्नील पाटील यांची. मिड विकेटच्या वरून मी म्हटलं होतं लॉंग ऑन आणि मिड विकेट या पट्ट्यामध्ये जर चेंडू आले तर ते तिथे षटकारासाठी खेळतात. धावा झाले धावफलकावर, अमर पाटील दर्शवतात 35. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 35 धावा धावफलकावर, घेतोय छोटासा ब्रेक. छत्तीस धावा धावफलकावर स्वप्नील पाटील यांच्यावर नजरा असतील. DP11 एका बाजूने आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर शुभम. स्वप्नील पाटील नाम ही काफी है, डॉन को रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, हे दर्शवताना स्वप्नील पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आता भाऊजी पण खुश आहेत आणि साले पण खुश झालेत. धावा झाले धावफलकावर आपण पाहिल्या
तर 42 रन्स. तर मी प्रेक्षकांना विनंती करेन, तसेच जे खेळाडू असतील त्या खेळाडूंना सुद्धा विनंती करतोय की जेवण रेडी आहे. कोणी बाकी असेल तर आपण जेवण करून घ्या, नाहीतर जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा जायचं आहे, तर मग सगळं दुकान बंद करतील ते. त्यामुळे कोणी जेवायचं बाकी असेल तर जेवण करून घ्या. इथे आपण पाहतोय गोलंदाज तयार होताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर शुभम. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर षटकार आलाय स्वप्नील पाटील. याही वेळेला आपण पाहतोय आणि पंचांचं बोट वर झालं. द फिंगर इज गॉन अंपायर नाव. सेलिब्रेशन पहा मिस्टर परेश किने आणि त्याचे सहकारी काय जबरदस्त सेलिब्रेशन करतात स्वप्नील पाटील बाद झाल्यानंतर. कारण स्वप्नील पाटील बाद झाले म्हणजे जवळजवळ तुमच्या अकाउंट मधून 10 ते 15 धावा कमी झाल्या असं समजायचं. घेऊया छोटासा ब्रेक. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं सुरू आहे आणि गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर शुभमला आपण पाहतोय. षटकार आला आणि षटकारानंतर आपण पाहिलं तर गडी बाद केला गेलाय. इथे आपण पाहतोय जबरदस्त अप्रतिम आपण पाहतोय. खूप खूप धन्यवाद कल्पेशजी ठाकूर साहेब, आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण लिंबू सरबत म्हटलं की या गरमीमध्ये एनर्जी ड्रिंक आहे हे, म्हणजे थंड थंड आणि कुल वाटतं याच्यामध्ये. आणि कल्पेश ठाकूर साहेबांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि कोणाला लिंबू सरबत प्यायचं असेल तर तुम्हाला विदाऊट साखरेचं पण मिळेल. तर यादव भैया आहे इथे, त्यांच्या माध्यमातून मात्र तुम्ही हे पिऊ शकता पे करून. पैसे पे करावे लागतील पण तुम्हाला, कारण फक्त इथे हे पाटील नेटवर्कची टीम पंच, कॉमेंटेटर्स आणि स्कोरर यांच्यासाठी विनामूल्य आहे. बाकी तुम्हाला पे करून प्यावं लागेल. वळतोय सामन्याकडे, जिथे धावा झाल्यात आपण पाहिलं. एका बाजूने स्वप्नील पाटील बाद झाल्यानंतर धावांवर थोडासा ब्रेक लागलाय आणि इथून मोठे पटके खेळण्याचा धाडस कोण उचलतोय स्वप्नील पाटील बाद झाल्यानंतर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार होताना शुभमला आपण पाहतोय. चला प्लीज मित्रांनो घाई करा, आजच्या दिवसाचं शेड्यूल पूर्ण करायचं आहे. गोलंदाज तयार. फटका तर चांगला खेळलेत. आपण पाहिलं तर लॉंग लेगला चेंडू निघून गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं तर फलंदाज सुरक्षित आहेत. फलंदाज सुरक्षित पाहायला मिळतात. 2 धावा वसूल केलेल्या आहेत. 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 45, 45 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. इथून आपण पाहिलं फटका चांगला खेळलेत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. षटकार. ही घरचं क्रिकेट असल्यानंतर ह्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात. षटकार मारला त्यानंतर मसल दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आहे न्यू मॅन इन टिकू. दिवेश नाव आहे, परंतु त्याला कोणीतरी अत्यंत जवळची व्यक्ती लाडाने टिकू सांगत असेल, त्यामुळे त्याने टी शर्टवर ते नाव परिधान केलंय.
असतात या गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, परंतु खूप महत्त्वाच्या असतात. तर आता शेवटचं षटक घेऊन येतोय, गोलंदाज आहे गोलंदाजी ट्रॅकवर हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा झालेत. स्वप्नील पाटील विचार करत असतील, 6 चेंडू आहेत, 15 धावा आल्या तर सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता पिंट्या, आणि इथून आपण पाहतोय 5 धावा येतील या चेंडूवर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती बायच्या साह्याने, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर खराब फेकी साईश ठाकूर यांची डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न केला होता आणि एवढ्या जोराने चेंडू फेकला की चेंडूने थेट सीमारेषा गाठली. बायच्या साह्याने 5 धावा येतील. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 56 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. हर्ष गोलंदाज तयार, चेंडू निघून गेलाय, निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 5 धावा, म्हणजे आतापर्यंत गोलंदाजाच्या नावावर एकही धाव नाही. 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फुल टॉस चेंडू आहे आणि इथे आपण पाहिलं तर असं मला वाटलं की दक्ष सुद्धा क्षेत्ररक्षक आहे की काय, झेल घेण्यासाठी गेला होता. 9+2, 3 धावा येतील. या 3 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा, 59. जबरदस्त अप्रतिम आपण पाहतोय. फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील पाटील बाद झाले, थोड्याशा धावांवर ब्रेक लागला, परंतु त्यानंतर आपण पाहतोय की क्षेत्ररक्षक सुद्धा साथ देतात धावा वाढवण्यासाठी. हर्ष आपल्याला पाहायला मिळेल. आता डाऊन द लेग मारा होता, परंतु एस्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू आपण पाहिला. पंच दर्शवतात की लेग स्टिकच्या वरून चेंडू निघून गेला. चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव. हर्ष अगदी वेगाने षटक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला खेळलेत जिथे भूपेश आहेत. भूपेशचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. सुरेख फेकी पाहायला मिळाली. धावा झाले धावफलकावर 60. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका आला तर नक्कीच धवल पार्श्व 11 म्हणजे DP 11 या संघासाठी मात्र डोकेदुखी ठरू शकते. इथून आपण पाहिलं तर एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये, आणि धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 61 धावा. बिरवाडी प्रीमियर लीग, परंतु ही बिरवाडी प्रीमियर लीग आगरी समाज बांधवांची आहे. APL बिरवाडी, आगरी प्रीमियर लीग बिरवाडी ही स्पर्धा आपण पाहतोय. याही वेळेला आपण पाहिलं चांगला चेंडू होता, चेंडू निघून गेला. बाईच्या साह्याने एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावाने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 62. या धावसंख्येवर विजयासाठी 63 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर ह्या मैदानावर 63 धावा होऊ शकतात, यात काही शंका नाही.
उमर पाटील. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल विजयासाठी आपण पाहिलं तर 63 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी, पुढील धावतं वर्णन करण्यासाठी या ऐकूया व्हॉइस ऑफ धनसार आदरणीय उत्कर्ष पाटील सरांना. धन्यवाद. टॉससाठी या एका बाजूने आपण पाहतोय दोन संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील, जिथे संघ असेल ठाकूर ब्रदर्स वीर विरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल इतार्थी 11. या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या डावाकरिता. सध्या आता मॅचला इथून मात्र सुरुवात होईल आणि जिथे टार्गेट आहे पहिल्या डावात 62 रन झाल्या, फलकावरती 63 टार्गेट. एका बाजूला साईश ठाकूर, साथीनं सूरज हे मात्र दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती संजू. पहिला बॉल साईश करिता, पहिलाच बॉल. काय फटका खेळलाय, अप्रतिम. ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल या फटक्याचा. क्लास. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. जाऊया मॅचकडे. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ संपला. एका बाजूला साईशनं षटकारानं सुरुवात केली आणि तदनंतर तो षटकार फार महत्त्वाचा होता या रनचेजमध्ये. साईशच्या बॅटमध्ये धावा येणं तेवढंच गरजेचं आहे बॅटिंग टीमला. षटकातील पुढचा बॉल, याही बॉलला हेलिकॉप्टर उडवल्या. बॉल डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. कनेक्शन प्रॉमिसिंग. बॉल सीमारेषा बाहेर आलाय. षटकार. या षटकातला दुसरा. 6. थँक्यू सो मच. 4 झालेत. बॅट्समन साईश ठाकूर सध्या धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 15.
यावला बिटवीन द गॅप बॉल कव्हर पॉइंटच्या मधोमध सीमा रेषेला अगदी फाडत चाललाय चौकाराकरिता. आणि या षटकारानंतर आलेला चौकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 18. अगदी स्वप्नगत सुरुवात, ड्रीम स्टार्ट, जी स्टार्ट प्रत्येक संघाला हवी असते रनचेजमध्ये. आणि ती रनचेजला आता सध्या सुरुवात होत असताना साईशनं खूप चांगल्या पद्धतीने हे फटके शोधले. एका बाजूला सूरज आहेत, सूरज सिंगल डबलच्या खेळाला महत्त्व देते. त्यांना माहिती आहे साईजसारखा फलंदाज जर आपल्याकडे असेल तर भरोशाचा फलंदाज तोही आहे. आणि तदनंतर त्याला सिंगल डबल स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. आणि तदनंतर स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर धमाके. पहिल्या षटकात 5 षटकांचं क्रिकेट ज्यामध्ये 63 धाव्यांचं टार्गेट पहिल्याच डावात पहिल्या षटकात. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 18 धावा हा प्रगतीपथावरती दाखल केल्या. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल आलेत, साहिल कल्पेश ठाकूर, ज्याने नुकताच संपूर्ण आमच्या कॉमेंट्री स्टुडिओला मग यूट्यूब लाईव्ह टीमला शीतपेय लिंबू सरबत प्रोव्हाइड केले ते कल्पेश ठाकूर सर. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात त्यांचेच चिरंजीव साहिल सध्या दाखल झालेत. षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः संघ मालक आहेत. साची त्रिशा फायटर कल्पेश ठाकूर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांचे आयकॉन साहिल खूप चांगल्या पद्धतीने आता सध्या इथून या मॅचमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर विकेट फॅक्टरी भूमिका महत्त्वाची आहे. जर ते विकेट नाही आले तर मग मुख्य खेळपट्टीवरती साईशच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी तिथून तो वेगाने धावा उभ्या करेल. षटकातील पहिला बॉल अगदी आपण पाहू शकाल लाऊड अपील आणि फलंदाज बाद पायचीच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. इथे आपण पाहू शकता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झालेत. हर्ष यांना आपण पाहू शकता जे नुकताच दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती जरूर लागली. आता साईश अगदी त्यांच्या खांद्यावरती हात घेऊन त्यांना समजावतात की मित्र या मॅचमध्ये तुझं महत्त्व काय आहे. एका बाजूला फक्त तुला माझ्या साथीने उभं राहायचं आहे. हर्ष पाटीलच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपये. संदेश पाटील यांच्याकडनं हर्ष पाटीलच्या प्रत्येक षटकाराकरिता संदेश पाटील यांच्या माध्यमातून आहे कॅश प्राईज 100 100 रुपये. पाहूया आता इथून किती षटकार मारा आणि कमवा 100 रुपयाचं कॅश प्राईज. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये 63 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावाला फटका चांगला खेळला. बॉल चाललाय अगदी समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. हर्षने येता क्षणी शोधलाय चौकार. 4 रन. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते. या चौकाराच्या मदतीने आम्हाला अमर पाटील दर्शवतात की 22 रन 22 धावा धावफलकावरती आहेत. थोडं स्ट्रगलिंग करतात दुपारच्या सतत आफ्टर लंच अमर पाटील. दुपारचं चांगलं जेवण खऱ्या अर्थानं झाल्यानंतर थोडंसं सुस्ती येते ही प्रत्येकाची आहे. कॉमेंटेटर देखील आम्हाला देखील तसंच होतं कधीतरी. आता सध्या जतीन केणी यावाला बॉल बाहेरचा आहे. तदनंतर त्या बॉलला पंचांनी पाहिलं आणि तदनंतर दर्शविले का व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळते. जाऊन पोचते ती म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. बॉलचा खेळ झाला आहे. 2-2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 23 धावा अशी सध्याची स्थिती मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार. नेक्स्ट मॅचचा टॉस तोही तेवढाच महत्त्वाचा झाला आहे आणि त्यांनी स्वीकारले फिल्डिंग. थँक्यू सो मच. हितार्थी 11. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि गोलंदाजांना टिपलाय कॅच. साहिलसाठी हा दुसरा विकेट. दुसऱ्या षटकात गेम चेंजर हे षटक. फलंदाज बाद गॉन.
थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूपेश हे सध्या दाखल झालेत. खूप चांगली गोलंदाजी साहिलची, अगदी जलद गतीने या मैदानात वारा वाहतोय आणि त्याचा बेनिफिट सध्या आता कुठला गोलंदाज किंवा मग फलंदाज घेतील हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या बॉलला बाहेर आले, तदनंतर पंचांकडे मागणी केली व्हाईट बॉलची आणि तो व्हाईट बॉल देखील मिळाला. व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावांची गती तपासून पाहिली तर आत्तापर्यंत धावा जाऊन पोहोचत आहेत त्या म्हणजे 24 वरती 24 रन्स. मेहुल पाटील खूप चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन अपडेट करतात स्कोर. एका बाजूला अमर पाटील देखील आहेत. आग्रे प्रीमियर लीग बिरवाडी. आज बिरवाडीचा हा खूप महत्त्वाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला फटका खेळला, बॉल चालला डीपमध्ये. मिड विकेटला खेळाडू तैनात, क्षेत्ररक्षण तिथे झालंय. फेकी तर येईल खरी आणि तुर्ताच धावसंख्या इथून आकार घेतील त्या म्हणजेच 2. धावसंख्या 2 गती घेत फलकावरती धावांची गती 26 या धावसंख्येवरती. षटकातील बॉलचा खेळ झाला आत्तापर्यंत तो म्हणजेच 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 26, एक मोठं टार्गेटच्या मागे तुम्ही धावताय आणि त्यावेळेला रनचेजला आता खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात झाली. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल, गती कमी ठेवली, तदनंतर स्वतः तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू पुढे आले परंतु पहिल्याच क्षणामध्ये जे व्यवस्थित जज नाही करता आलं आणि त्या अनुषंगाने आता इथे सिंगल रन मिळाली. 5 बॉलचा खेळ संपला, 27 धावा धावफलकावरती लागलेत. जे टार्गेट आहे ते म्हणजेच 63 धावेंचं. आता त्या 63च्या टार्गेटमध्ये 36 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. 36 रन, 19 बॉल आणि 36 धावा. आत्तापर्यंत सामना अगदी बरोबरीनं चाललाय. या मॅचमध्ये जर यायचं असेल तर साईश ठाकूरचा विकेट फार महत्त्वाचा. जर तो विकेट मिळाला तर या मॅचमध्ये तुम्ही निश्चित स्वरूपात ड्रायव्हिंग सीटवरती येऊ शकता. या वेळेला आपण पाहतात साईशच्या बॅटमधनं मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड. बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल होता समोर, पाठवून दिले बाहेर. षटकार. Harry. H2O. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आग्रे प्रीमियर लीग बिरवाडीचं मात्र हे दिमागदार आयोजन नियोजन. तिसऱ्या षटकाला सुरुवात. बॉल बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक साहिल कल्पेश ठाकूर तिथून मात्र वेगानं पुढे आलेत. बॉलला फेकी करतात, तुर्तास मिळते ती म्हणजे सिंगल. आणि आता सिंगलच्या साह्यानं धावसंख्यांचा वेग वाढतोय आणि आम्हाला अमर पाटील दर्शवत आहेत की धावा जाऊन पोहोचतील फलकावरती. आत्तापर्यंत 34 रन, 34 धावा धावफलकावरती आहेत. या मॅचमध्ये 63 धावेंचं टार्गेट आणि एक चांगली सुरुवात. साईशच्या बॅटमध्ये धावा यायला लागल्या या दुपारच्या सत्रात खोऱ्यानं आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघांसाठी तो थोडासा कर्दन काळ. आता एका बाजूला यष्टीरक्षणात स्वप्नील डॉन ते सांगतात की आम्हाला क्लोज यष्टीरक्षण करावं लागेल, अदरवाईज स्टेप आउट होऊन फटके चांगले खेळतात साईश. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला हा बॉल चांगला होता. प्रचंड वेगानं या बॉलला हाताला अगदी खोलात आणि तदनंतर हा डॉट बॉलच्या साह्यानं धावसंख्या सध्या स्थिर आहे ती म्हणजेच 34 वरती. षटक क्रमांक सुरुवात झाली 3 आणि गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज संजोग हे सध्या दाखल झालेत. 40+
स्पर्धेमध्ये देखील आगरी प्रीमियर लीगमध्ये अफलातून कामगिरी या संजोगने केली. त्यांच्यासाठी त्यांच्या विकेटला कॅश प्राईज प्रत्येक विकेटला 200 रुपये ठेवले होते. साईशने आज त्यांच्या समोर आहेत. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे प्रीमियर लीगची ही मजा आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. फटका खेळल्यानंतर स्वतःवरती नाराजगी व्यक्त केलंय. फक्त आणि फक्त सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आणि या सिंगलच्या साहाय्याने स्कोर काढला रनसंख्या 35 रन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आता सध्या आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आज सामना ॲक्शनमध्ये 5वा. आज 9 मॅचचं शेड्यूल. 28 धाव्यांची गरज आहे. इथे देखील फटका खेळायचा होता. ऑफस्टिकला सोडणारा बॉल पंचाने दर्शविलं. डॉन हे इंटरेस्टेड होते. त्या अपील फार केली होती लेग बाईटचे संकेत. आणि तदनंतर आता इथून पुन्हा एकदा सिंगलने स्कोर काढला. पुढे नेत असताना धावांची गती 36 रन 36 रन स्कोर कार्डवरती. या षटकात जर तपासून पाहिलं तर बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. थोडं स्पीडअप करत चला मित्रांनो. 9 मॅचचं शेड्यूल आहे त्या अनुषंगानं स्पीडअप खूप महत्त्वाचं राहील. जर आपण एक मॅचला 1.5 1 तास वेळ घेतला तर मग 9 मॅच थोड्याशा कठीण राहतील. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही बॉलला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि साहिल यांना बीट करत तो बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4 रन. धावसंख्या जर तपासून पाहिली तर या चौकाराच्या मदतीने आता जाऊन पोहोचतंय. आम्हाला मेहुल पाटील दर्शवत आहेत की 40 रन 40 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 23 धाव्यांची गरज असा हा सामना पाहायला मिळतोय. जोपर्यंत साईश आहे तोपर्यंत हौसले बुलंद आहेत. एका बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचीच विकेट घ्यायची आहे. ती विकेट मिळाली तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा एक वेगळा ट्विस्ट. आताही ट्विस्टच आहे कारण 13 बॉल 23. जर एक षटक चांगलं आलं कमी षटकांचं तर मजा येणार आहे. परंतु या बॉलला खूप चांगला टायमिंग बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. H2O. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. तुझ्या उसाला लागल कोणा. अग तुझ्या उसाला लागल कोणा. तुझ्या उसाला लागल कोणा. तुझ्या उसाला लागल कोणा. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. तुझ्या उसाला लागल कोणा. तुझ्या उसाला लागल कोणा. तुझ्या उसाला लागल कोणा. तुझ्या उसाला लागल जाऊया मॅचकडे. आता गोलंदाजी मार्कवरती डॉन आलेत. बॉल आहेत 12 मध्ये रन करायचे आहेत 17. एका बाजूला आपण पाहतात झंझावती क्रिकेट मैदानाच्या आत साईज दाखवतो. त्यांचे साथीदार देखील सिंगल डबलच्या खेळाला प्राधान्य देतात. या गेमला पुढे घेऊन चाललेत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच साचित त्रिशा फायटर आणि विपक्षात बॅटिंग करत असताना DP11 हा सध्या सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती डॉन आलेत. मजबूत बांधायचे क्रिकेट खेळत असताना भरपूर एन्जॉय ते करत असतात. अंडरआर्मच्या देखील ओव्हरआर्मच्या देखील त्यांच्या व्हिडिओ व्हायरल असतात सातत्यानं. ज्यावेळेला मायकोपी पक्षात तो सामना होता मनीष भोईरला बाद केला होता आणि सेलिब्रेशन टाईम फार वेगळं होतं. अगदी शूज काढून कॉल लावला होता मन्याला आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉन याही वेळेला चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. हिट नाही लागला कदाचित बाद झाले असते. साईश जास्त काही केली. अगदी सगळं काही सेट केलं आणि जसा बॉल लागणार हिट तर केला आणि तदनंतर मस्तकावरती हात मारले. सोपा होता. रनआउट नाही करू शकले. प्रत्येकाला वाटलं की आता इथून फलंदाज रनआउट साईश होतोय की काय आणि त्यावेळेला डॉन यांचा नेम चुकला
लगोरीचा खेळ नाही खेळलेला दिसत लहानपणी आणि सध्या आपल्याला तेच पाहायला मिळालं. सिंगल मिळतंय. पहिलाच बॉल आपण पाहतात डॉट बॉल. दुसरा बॉल आता सिंगल बॉल आहे. 10 मध्ये रन करायचे 16. 10 बॉल 16चा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील पाटील अर्थात डॉन तयार. याच मैदानात अनेक वेळा प्रॅक्टिस सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी करणारं नाव. या वेळेला पंचांकडे लाऊड अपील. पंचांना आवाज देखील देतात की भाई विकेट पाहिजेत. नाही मिळाली. पंचांनी सांगितलं की नॉट आऊट. सिग्नल तिथून नॉट आऊटचे आले. आता सध्या आपण पाहतो आता डॉट बॉल अतिशय चांगला चेंडू हाताळला होता डॉननं. बॉल आहेत 9 बॉलमध्ये रन करायच्यात ते 16. मॅचमध्ये जिंकण्याकरिता 9 चेंडू आणि 16ची गरज. काय घडलंय काय बिघडलंय या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पंच एकमेकांकडे आता विचारपूस करतात. निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. जर बॅट आणि बॉलचा संपर्क असेल तर मग तिथून त्या गोष्टी वेगळ्या असतील. डॉट बॉल येतोय. आता या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं इंटरेस्ट वाढत चाललाय. बॉल आहेत तुमच्याकडे 9 बॉलमध्ये रन करायच्यात 16. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील पाटील अर्थात डॉन हा सध्या दाखल झालाय. फुलरलेनचा बॉल आणि यावेळेला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे देखील आपण पाहतात कॅच सोडला. आता डॉन सांगतील की मी आणखीन नाही काही करून देऊ शकत तुम्हाला या मॅचमध्ये. यापेक्षा सोपं काहीच नाही. फक्त तुम्हाला या कॅचला कॅरी करायचं होतं. मस्तकावरती हात गेले, कमरेवरती हात आले, टेन्शन वाढलं कारण येणाऱ्या काळात आपण पाहतात हा कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतर फलंदाजाचा आत्मविश्वास इथून दुणावला असेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट नाही झालंय. आता इथून देखील सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेते. जाऊन पोचते ती म्हणजेच 49. 14 धाव्यांची गरज या मॅचमध्ये जिंकण्याकरिता. बॉल आहेत 7 मध्ये 14. असा अटीतटीचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकतोय इथून. मागील मॅचमध्ये DP11 या संघानं विजयाची चव चाखून आलाय. एका बाजूला साची त्रिशा फायटर या संघाला पहिला विजय हवा आहे कारण प्रतिस्पर्धी संघ मागील मॅच देखील यांच्याच विपक्षात भरपूर मोठ्या संख्येने रन उभे केले होते. आता स्वतःची रन केलेत ते डिफेंड करण्याचा प्रयत्न करतायत. कॅच तर सुटलाय खराब. षटकातील पुढचा बॉल. याही बॉल आता खूप चांगल्या पद्धतीनं फटका खेळलाय आणि फलंदाज इथे आपण पाहतात साईशच्या बॅटमधनं आलाय षटकार. 6 धावेने हे षटक संपलंय. बॉल आहेत 6 मध्ये रन करायचे 8. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. H2O. नेहमीच राया तुमची घाई नका लावू गठोड बांधायला येऊ तशी तशी मी नांदायला येऊ तशी तशी मी नांदायला येऊ तशी तशी मी नांदायला येऊ तशी तशी मी नांदायला. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्यात 8 या मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 8. सध्या एका बाजूला साची त्रिशा फायटर संघ या 8 धावा डिफेंड करण्याकरिता दाखल झालाय. फटका खेळल्या ऑन साईडला. बॉल चालला मिड विकेटला अलॉंग दी कार्पेट. जिथून आपण पाहतात फक्त आणि फक्त मिळते ती म्हणजेच आता सिंगल. बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये धावा करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी. 7 साईश ठाकूर ज्याने 41 धावांवरती आत्तापर्यंत खेळतोय. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 41 धावांची जबरदस्त खेळी.
सध्या येणाऱ्या काळात आपण पाहतात स्वप्नील पाटील या फिल्डिंगला सेट करत असताना कुठल्या पद्धतीनं फिल्डिंग लावतील. साईजचा खेळाला थांबवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आत्तापर्यंत एक चांगले क्रिकेट आपण पाहिले अनुभवलं आणि साईश खेळतायत 41 रनवरती. याही बॉलला फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरनं. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. स्कोर आर लेवल. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये आता एका धावेची गरज आहे. 47 धाव्यांवरती खेळतात. या बॉलवरती षटकार ठोकला तर इथून आपण पाहतायत जे सध्या मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक आजच्या दिवसातील पहिलं. बरेच खेळाडू आले अर्धशतकाच्या जवळ 48-50 परंतु या मॅचमध्ये आता जर अर्धशतक बघायचं असेल तर याच बॉलवरती होय ते आले अर्धशतक. बॅटमधनं साईजच्या फटका खेळल्यानंतर बॅट दाखवतात आणि मुख्य खेळपट्टीला नतमस्तक दाखवतात. ज्या खेळपट्टीने तुम्हाला नाव दिलं, ज्या खेळपट्टीने तुम्हाला मोठं केलं त्या खेळपट्टीला शरण आले आणि तदनंतर साईजच्या बॅटमधनं धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या बॅटला चुंबन करतात. त्या बॅटनं तुम्हाला ओळख दिली, तुम्हाला रिप्रेझेंट करण्याकरिता आणि तोच साईज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये चमकला. अभिनंदन DP11. चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि साची त्रिशा फायटर्स या संघाला पराभवाचे चटके सहन करावे लागले. हार्ड लक. याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन मॅन शो ज्याने कार्यक्रम केला सलगचा दुसरा मॅच तो मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या बॅटमध्ये या स्पर्धेचं अर्धशतक नाव आहे साईश ठाकूर या मॅन ऑफ द मॅचसाठी. कोणी जेवायचे बाकी असतील त्यांनी जेवून घ्या. अगदी थोड्या वेळात काउंटर बंद होतात, लक्षात घ्या. कोणी जेवायचे बाकी असतील त्यांनी जेवून घ्या. चला इथून मॅन ऑफ द मॅच साईश आणि तो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड